नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 16 जून 2025 ते 22 जून 2025 साप्ताहिक राशी भविष्य. सिंह राशी. या सप्ताहात तुम्हाला जेव्हाही एकटे वाटेल तेव्हा कुठल्या ना कुठल्या रूपात तुमचे कुटुंब तुम्हाला या गोष्टीची अनुभूती देईल. दूर राहून ते भावनात्मक रूपात तुमच्या सोबत प्रत्येक क्षण राहतील. हे तुम्हाला नैराशेपासून वाचवेल. सोबतच यामुळे तुम्हाला समजदारीने निर्णय घेण्यातही खास मदत मिळेल. दुसऱ्यांकडून सल्ला घेणे बऱ्याच वेळा आपल्या उत्तम निर्णय घेण्यात मदत करते. सोबतच यामुळे आपल्या जीवनात उत्तम बदलही येतात. परंतु या सप्ताहात तुमच्यामध्ये अत्याधिक असुरक्षित भावना तुम्हाला दुसऱ्यांकडून सल्ला घेण्यास थांबवेल. यामुळे तुम्ही एकटेच बरेच मोठे निर्णय घेण्यात सक्षम राहाल. कधी कधी आपण हरतो, कधी जिंकतो आणि आपल्याला याविषयी चांगले माहीत आहे. परंतु जेव्हा जेव्हा आपल्याला शिक्षणात अपयशाला सामोरे जावे लागते तेव्हा आपण हे पूर्णपणे विसरतो आणि स्वतःला दुःखात करतो. या आठवड्यात आपल्यासोबत असेच काही घडण्याची शक्यता आहे. या आठवड्यात बरेच लोक आपल्या जोडीदारावर पैसे खर्च करताना दिसतील. या सप्ताहात तुम्हाला आपल्या व्यस्त आयुष्यातून काही क्षण काढून आराम करण्याची आणि जवळच्या मित्र आणि कुटुंबासोबत आनंदाचे काही क्षण घालवण्याची आवश्यकता असेल. कारण यामुळे तुमच्या आरोग्य जीवनावर सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता दिसेल. उपाय: नियमित 19 वेळा ओम भास्कराय नमः मंत्राचा जप करा. कन्या राशी. या सप्ताहात तुम्ही कार्यस्थळी आपल्या वरिष्ठ सोबत आपल्या पूर्वीच्या प्रत्येक विवादाला संपवून त्यांच्यासोबत आपले संबंध उत्तम करण्यात यशस्वी राहाल. यामुळे तुमच्या प्रतिमेला लाभ मिळेल. सोबतच तुम्ही असे करून भविष्यातही वेतनवृद्धीची शक्यता वाढवण्यात यशस्वी राहाल. विद्यार्थ्यांना या सप्ताहात आपली मेहनत कायम ठेवण्याची आवश्यकता आहे. असे करूनच या सप्ताहात तुम्ही यश मिळवू शकाल. या सप्ताहात जर आवश्यक नसेल तर वाहन चालवणे टाळा. खास करून रात्रीच्या वेळी कुठल्याही प्रकारचा प्रवास करणे टाळा अथवा काही शारीरिक कष्ट होण्याची शक्यता आहे. जर आपण या आठवड्यात आपल्या कुटुंबियांसह बाहेर जात असाल तर आपल्याला आपला पैसा सुज्ञपणे खर्च करण्याचा सल्ला दिला जातो. कारण योग बनत आहेत की या दरम्यान आपण सुरुवातीला खूप पैसा खर्च कराल, जेणेकरून आपल्याला नंतर आर्थिक संकटातून जावे लागेल. या आठवड्यात आपल्या घरातील एखाद्या महिला सदस्याचे खराब आरोग्यामुळे कौटुंबिक वातावरणात मोठा त्रास होऊ शकतो. उपाय: नियमित 41 वेळा ओम बुधाय नमः मंत्राचा जप करा. तुळ राशी. या सप्ताहात तुम्हाला हे समजण्याची खूप आवश्यकता आहे की जर तुम्ही आपल्या मेहनतीचे फळ मिळवण्याची इच्छा ठेवता तर आपल्या मनाला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा. हा सप्ताह तुमच्या करिअरसाठी सामान्यपेक्षा अधिक महत्त्वाचा असणार आहे, ज्याच्या परिणामस्वरूप यावेळी तुम्हाला काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. या सप्ताहात विद्यार्थ्यांना त्यांच्या मागील मेहनतीमुळे बऱ्याच संधी मिळतील आणि या राशीतील अभ्यासू विद्यार्थी या संधीचा नक्कीच लाभ घेण्यास सक्षम राहतील. म्हणून आपले उद्दिष्ट समजून घ्या आणि ती पूर्ण करण्याच्या दिशेने कार्य करत राहा.
या सप्ताहात तुम्ही आपला अतिरिक्त वेळ घरात बसून बोर होण्यापेक्षा आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकाल. या सप्ताहात तुम्हाला सर्वात अधिक आनंद मिळेल, कारण तुम्ही स्वतःला बऱ्याच प्रमाणात तणावमुक्त ठेवण्यात यशस्वी होऊ शकाल. जर तुम्ही आपल्या रचनात्मक पद्धतीचा वापर केला तर बरेच फायदेशीर सिद्ध होईल आणि तुम्ही त्याच्याच मदतीने आपली आर्थिक स्थिती उत्तम बनवू शकाल. यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला उत्तम लाभ मिळू शकेल. कार्यस्थळी कामकाजात व्यस्तता असल्याने तुमच्या जीवनसाथीसोबत तुमचे नाते तणावपूर्ण होऊ शकेल. या काळात शक्यता आहे की तुम्ही आपल्या कुटुंबाला दिलेले वचन निभावण्यात पूर्णतः अपयशी राहाल. यामुळे तुम्हाला नाराजीचा सामना करावा लागेल. उपाय: नियमित 24 वेळा ओम भार्गवाय नमः मंत्राचा जप करा. वृश्चिक राशी: या सप्ताहात घरात अचानक पाहुण्यांचे आगमन कौटुंबिक वातावरणात सकारात्मकता घेऊन येईल. यामुळे तुम्हाला सामान्यपेक्षा अधिक वेळ घरात घालवून आणि सदस्यासोबत मौज-मस्ती करण्याची संधी मिळेल. या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह करिअरमध्ये बरेच शुभ परिणाम घेऊन येणारा सिद्ध होईल, कारण यावेळी तुम्हाला सर्व मनासारखे फळ प्राप्त होतील. सोबतच ही वेळ तुमच्या करिअर आणि पेशावर जीवनात आपल्या महत्त्वाकांक्षांना प्राप्त करण्यासाठी अत्याधिक दिशात्मक शक्ती प्रदान करेल. यावेळी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्ही उत्तम प्रदर्शन कराल. यासाठी तुम्हाला दृढ मनोबलाची आवश्यकता असेल, जी तुम्हाला कठीण वेळेतही चांगले प्रदर्शन करण्यात प्रेरित करेल. हा सप्ताह ध्यान आणि योग करण्यास उपयोगी राहील. अशात घराच्या बाहेर जाऊन ताज्या हवेमध्ये खेळण्यासारख्या गोष्टी तुम्ही करू शकता. या सप्ताहात तुमच्या कमाईमध्ये वृद्धी होईल. यामुळे तुम्ही आपल्या धनला भविष्यासाठी संचय करण्याचा प्लॅनही करू शकता. अशात तुम्ही दूरच्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला प्रत्येक प्रकारची गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. उपाय: नियमित 27 वेळा ओम मांगलाय नमः मंत्राचा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.